नमस्कार. मी अर्जुन जाधव. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील एका अतिशय ग्रामीण गावामध्ये आम्ही राहतो आणि 2024मध्ये माझी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी पदवीधर शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी मी 2016 ते 2024पर्यंत पुण्याला राहत होतो आणि पुण्याला राहताना मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. परंतु त्यामध्ये थोडंसं यश मला हुलकावणी देऊन गेलं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमधून MPSCमधून माझी निवड झाली नाही. पण तो अभ्यास काही तो फुकट केला नाही आणि त्याच दरम्यान 2022मध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आणि शिक्षक भरतीची परीक्षा जाहीर झाली. त्याचा मी पूर्ण अभ्यास केला आणि या ही परीक्षा दिली आणि त्यामध्ये मला चांगले मार्क्स आले. परीक्षा देऊन झाल्यानंतर बरेच काळ ही शिक्षक भरती सुरू झाली नव्हती आणि या दरम्यानमध्ये महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भावी शिक्षक जे होते, सामान्य अभिज्ञताधारक जे होते, त्यांनी आंदोलनाचा पर्याय निवडला आणि पुण्यामध्ये आयुक्त कार्यालयाजवळ 1 जून 2023पासून शिक्षक भरती व्हावी याकरता आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये सुद्धा मी सहभागी झालो आणि या आंदोलन दरम्यानच्याच काळात माझी ओळख सन्माननीय श्री संदीप कांबळे सर यांच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि हळूहळू आमच्या विचारांची देवाणघेवाण सुरू झाली. त्यानंतर माझ्या सर्व गोष्टी, माझी परिस्थिती मी कांबळे सर यांना सांगितलं आणि त्याच दरम्यान संदीप कांबळे सरांनी मला सांगितलं आहे, सर तुम्ही निश्चिंत राहा, तुमची या भरतीमध्ये तुमच्या स्वजिल्ह्यामध्ये तुमची निवड होईल. अशा प्रकारचा एक आत्मविश्वासाचा शब्द मला संदीप कांबळे सरांनी दिला आणि त्यानंतर मला थोडीशी उर्मी आली आणि मी सुद्धा आपली शिक्षक भरती कशी व्हावी यासाठी मी सुद्धा प्रयत्न करू लागलो आणि सरांनी मला शेवटपर्यंत साथ दिली आणि सरांचा हा जो शब्द आहे की मी स्वजिल्ह्यात लागणार, हा शब्द तंतोतंत खरा ठरला आणि 2024ला ज्यावेळी शिक्षक भरतीची दुसऱ्या फेरीची यादी लागली त्यावेळी निश्चित मला माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्या गावाच्या जवळच्या शाळेमध्ये माझी निवड झाली आणि यासाठी मी खरंच त्या संदीप सरांना मी धन्यवाद देतो. मधल्या काळामध्ये संदीप सरांनी वेळोवेळी मला मानसिक आधार दिला आणि या प्रक्रियेदरम्यान मला प्रेफरन्स भरताना किंवा पूर्ण या शिक्षक भरतीचं जे पूर्ण मार्गदर्शन आहे ते त्या सरांनी मला दिलं. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे मला योग्य प्रेफरन्स देता आले आणि योग्य प्रेफरन्स दिल्यामुळेच मला माझ्या गावातली शाळा मिळाली. यामागे संदीप कांबळे सरांचं खूप मोठं योगदान आहे. शिक्षक भरतीच्या निवड प्रक्रियेपासून माझा पहिला पगार मिळेपर्यंत संदीप सर नेहमीच माझ्या संपर्कात होते आणि त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मला इथपर्यंतचं हे माझं जे यश आहे ते मला मिळवता आलं. खरोखरच धन्यवाद कांबळे सर. आणि मला सर्व महाराष्ट्रातील सर्व सामान्य अभियोग्यताधारकांना सांगावंसं वाटतं की तुम्हालासुद्धा या भरतीमध्ये जर तुम्हाला तुमचा जॉब फिक्स करायचा असेल, नुसते मार्क्स चांगले असून चालणार नाही, तर ते मार्कांसोबत तुम्हाला राईट प्रेफरन्स देता आले पाहिजेत. जर तुम्ही हे प्रेफरन्स देताना जर थोडी जर तुमची चूक झाली तर तुम्ही भविष्यामध्ये तुमचा जॉब गमावू शकता. यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि मला असं वाटतं की संदीप कांबळे सर हे महाराष्ट्रातील असा एक चेहरा आहे ज्यांनी या शिक्षक भरतीचा पुढून अभ्यास केलेला आहे. शिक्षक भरतीच्या प्रत्येक खाचखळगे संदीप सरांना माहिती आहे. त्यामुळे संदीप सरांचं मार्गदर्शन ज्याप्रमाणे मला फायदेशीर ठरलं त्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना फायदेशीर ठरावं यासाठी तुम्ही संदीप सरांचं मार्गदर्शन घ्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेफरन्स देणं किंवा इतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या करा, अशा प्रकारचे मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद.